आणि मग 2 आठवड्यानंतर 2 दिवसाचा ऑफ पाहिजे. आपण आज ऍक्च्युली असंच बनून आलोय. चल ऍक्टिंग. तारे जमीन पर. आज आहे सुट्टीचा दिवस. लकीली अमृता आणि मला दोघांनाही सुट्टी आहेत, त्यामुळे निघालो आहे रँडम आयुष्यात फिरायला. कुठेतरी बघू कुठे भूक लागली. आता सकाळी उठून मस्त एक छान शूटिंग झाली. काहीतरी खास आहे झालं आणि मागच्या वेळेस सारखं व्हायचं ते नाही, काही नाही. मीटिंग झाली बोललो तर. सो निघालो आहोत. डे आउट. आय होप हा डे आउट असेल, कारण की तिचं म्हणणं आहे की संध्याकाळी वर्कआउट करायचं, पण नाही. ना ॲक्टर्सच्या आयुष्यातले काही असे छोटे छोटे गिल्टी नाही, पण असे छोटे छोटे सॅटिस्फॅक्शनचे क्षण असतात. ते म्हणजे कसं की 2 आठवडे लगातार शूटिंग करायची अशी फुल जीव तोडून 9 to 9, 9 to 10, आणि मग 2 आठवड्यानंतर 2 दिवसाचा ऑफ पाहिजे. आणि मग त्यातल्या पहिल्या दिवशी असं छान आरामात उठायचं, स्लो मॉर्निंग. आणि नंतर मग तू काहीच मजा नाही केली. अगे थांब ना यार, तू काय माझं हे तोडतेस. आणि मग त्याच्यानंतर असं छान ब्रंचसाठी कुठल्या तरी छान कॅफेला जावं. असं एक छोटे छोटे सॅटिस्फॅक्शनचे क्षण असतात अभिनेत्यांच्या आयुष्यात. कॅफे जरा असं असावं. मी एवढं खाल्लं तरी तू हो म्हणशील. हे करूया हो, हे मागूया का हो. एवढं खाऊ. काय प्रॉब्लेम आहे पण लोकांना हे वेगळ्या गोष्टीने हवंय. लोकांना ते एवढं फ्लॅट झालंय, त्याचं काय करायचं. नाही एवढं नाही जात अजून. वर्क इन प्रोग्रेस. सुपर्ब दिसती असते म्हणून. केस सोडले तर बरं वाटेल जरा. आई काय म्हणत होती ख्वाबिदा अमृताच्या ऐवजी? आई म्हणली की तुझं इन्स्टा हँडल ख्वाबिदा अमृताच्या ऐवजी मुचडा अमृता पाहिजे. का सांग? मुचडा इज माय स्टाईल. कारण की हे ते कधीच सोडत नाही. दाखव ना. हे काय आहे म्हणजे? हे का आम्ही का नाही अनुभवावी ही सुंदरता? याला काय अर्थ पण आहे? नाही अनुभव कधीच. फार क्वचित वेळ असं बांधलं ना की असं एकदम क्लिअर दिसायला लागतं. सेक्सी बेबी. आपण आज ऍक्च्युली असंच बनून आलोय. मास्कच्या ऐवजी माऊस. बघितलं का? कोल्ड ब्रू फिनिश्ड विथ एरी ऑरेंज क्रीम फोम. आज माचा ट्राय करूया का? म्हणजे ट्राय केलंय मी, पण इट स्टार्ट्स विथ नथिंग. आय डोंट नो व्हाय. एकमेव इंग्लिश गाणं ते प्रसारला माहिती. कितने भी तू कर ले सितम, हंस हंस के सही. वा वा वा. फोडणी दिली रे. बट कमाल दिसतो. नाही नाही, तू काम मोठा आहे घास.
भारी आहे. काहीच नाही, फक्त कढीपत्त्याची फोडणीने इतका तेच मेन आहे, कढीपत्ता मेन आहे. खतरनाक ना. समटाइम्स द डिश इज 40%. लव. The love is. प्रसादचं पण हेच मंत्र आहे. म्हणजे माझं फूड नाही आवडत. जर आम्ही बाहेर येऊन बसलो मुद्दाम, कारण छान हवा आहे मुंबईत आज. प्रॉपर ऑरेंज. अमेझिंग आहे. हलवू काय हा, हॅलो. डायरेक्ट चल ऍक्टिंग की दुकान. ते रिक्षावाला रागाने बघतात. दिला ना. तर एक अंदाज द्यायचा झाला आता, जर का त्या कॅफेबद्दल सगळं सांगतोय तर आम्ही किती राहता ना भैया. ओके ओके ओके. आपकी सब्जी 3 खायच्या डिश, 2 फॅन्सी कॉफ्या आणि चांगली हॉस्पिटॅलिटी, चांगला एम्बियन्स, असं सगळं मिळून झालंय 7 करोड. हेच बोलत होता ना. 2200. 2200 रुपये. प्रसाद, एवढी ऍक्टिंग नको करू आता. तू जे निवडतोस, तू जे सेव्ह करतोस, त्याची रेंज साधारण हीच असते. आपण उडपी रेस्टॉरंटमध्ये नव्हतो गेलो. 8 दिवस काम केलं. का तू खोटं बोलतोस? 8 दिवस काम अरे काय केलंय? बोल नाही तर काय, 8 दिवस काम केलंय, पण प्रसाद दोन्ही मॅनेज करतो. कामही करतो, दुप्पट मजाही करतो, सगळं करतो. है ना? मला हे आवडतं. त्याला माहितीये की एका ऍक्टरच्या आयुष्यात एक्सप्लोरिंग असलं पाहिजे. ऍक्टर म्हणून एनर्जी पण राहिली पाहिजे. त्याला माहितीये की मी त्याच्यासोबत टाइमपास फक्त सुट्टी असली की करते. त्यामुळे तो बिझी असलाच की मला विचारायला नाहीये. मग तो बिझी असला की, त्यामुळे फक्त मित्रांसोबत टाइमपास करतो तेव्हा बिझी असला की. अगं हे किती तसं नाही भेटलायस का माझी तू? ना हटाई कर. नाही भेट. अरे मित्रांनाच भेटलायस ना, असं काय? हो पण नाही काय भेटलायस का तू? हां, अजून काही इन केस फोन तुम्हाला असा उडत जाताना दिसला तर समजा की तो कोणीतरी स्नॅच केला. काय आणि आता चाललो आहे बघा तुम्ही. चलो, तुला याच्यात बसायचंय? इकडे बसायचंय? ट्रॅम्पोलिन पण आहे. ही कशी रिहर्सल करते बघ. दाखव दाखव. तारे जमीन पर. हां, चल.
सुरू झालाय ना गेम. पहिल्यांदा करते मी आयुष्यात. म्हणून मी तुला सांगतो ऐक, एवढं एक तर स्लो जाऊ नकोस, थोडं फास्ट जा, इथून थोडं पळत जा. आणि आणि एक मिनिट ऐक 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 बॉल खूप जड आहे, ही चूक नाही आहे. मग काय झालं? एकच राहिली. Last game. Very good. नको करू माझं shoot. Very good. आता जरा होऊ शकतो, नको करू, कळलं का? नाही. Come on. Very good. And the winner is. Great game. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बॉल बघ माऊ, बॉल फक्त बघ. व्हेरी I found shelter on the coast. If you hear this, try and get to me.
कुठून जायचंय? पुश. लेफ्टला वळ. कुठे आहे? म्हणू कुठे आहे तू? इकडे ये. इकडे ये. कुठू? आपण इथे हरून जाऊया का? कसलं भारी. अमू कुठे टंपर येतात तुम्हाला शोध. इकडे खरंच वाटतं रे. धडकशिला म्हणू. कसं आहे तिचा आज बघ ना. माझ्याकडे पण होत्या लहानपणी बारब्या. आणि मी ना असं बाहेर जाताना म्हणजे शाळेत जाताना मी माझी बार्बी आणि तिचं असं घर तयार केलेलं होतं, असं बॉक्सेस आणि असं सगळं करून. आणि मी ते जे घर होतं ना ते असं छान लावून द्यायचं असं त्यांना, त्यांच्यावरती काहीतरी असं ब्लाऊज पीस वगैरे टाकून असं पांघरून टाकून त्यांना झोपून मग मी शाळेत यायचं. आणि आल्यानंतर मी पाहायचे तर त्यांचे असे पाय असे, हात असे, अभिषेक ना, अभिषेक करून ठेवायचा. इट वॉज सो ट्रॉमटाइज. त्याला दे एक बार्बी. त्याला गिफ्ट करे खरंच एक बार्बी. त्याच्याकडे आहे एक ऑलरेडी. बघू ना आता काय करतो. आणि तो स्पर्धा काही नाही. आता माझं पॉईंट झालंय 4 आणि 5 3 7. 5 आणि 3 8 होतात. हा 5 आणि 3 8 1 9. आता इथे डबल लेटर म्हणजे याचे डबल होणार. 9 10 11 12 13 14 15. आता काय करू मी? आता तुला इधर ह्याच्यातनंच वर्ड फॉर्म करेल किंवा असं कंप्लीटली वेगळा लागला. अच्छा. फॅमिली फ्रेंड्स. थकली आहे ते सांग ना. अजून जायचं होतं ना हॉररच्या ह्याच्यात, थकले नाही, झॉम्बी राईड मध्ये. थकले नाही, ऍसिडिटी झाली. गेमिंग झोनने सुरू झालेला दिवस ऍसिडिटीने माझा गेम करण्यावर संपला. जरा खर्चिक, जरा मजेशीर आणि जरा टेस्टी अशी आमची ही संध्याकाळ तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि हो, पुढचा व्लॉग अजून इंटरेस्टिंग असणार आहे बरं का, कारण आम्ही गेलो होतो जरा उन्हाळक्या करायला मस्त पावसात. तो व्लॉग सुद्धा नक्की बघा. तोपर्यंत